नमस्कार विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापिका डॉक्टर सावंत सविता. भाग 1 मध्ये द्वितीय वर्ष कला शाखेतील अर्थशास्त्र विषयातील पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची वैशिष्ट्ये सविस्तरपणे आपण अभ्यासली. आता भाग 2 मध्ये मक्तेदारी बाजार आणि अपूर्ण स्पर्धेच्या बाजारातील मक्तेदारयुक्त स्पर्धा, अल्प विक्रेताधिकार आणि द्विविक्रेताधिकार याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत. ती पुढील प्रमाणे. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर बाजारपेठेचा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मक्तेदारीचा बाजार होय. मक्तेदारीचा बाजार हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी हे दोन बाजूंचे दोन टोकांचे प्रकार आहेत. मक्तेदारीची व्याख्या प्राध्यापक चेंबरलिन आणि मेहता यांनी केलेली आहे. चेंबरलिन यांच्या मते एक उत्पादक ज्याचे पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असून बाजारात वस्तूला जवळचे पर्याय उपलब्ध नसतात, ती स्पर्धा किंवा तो बाजार म्हणजे मक्तेदारीचा बाजार होय. तर प्राध्यापक मेहता यांच्या मते मक्तेदार त्यालाच म्हटले जाते की त्याचे किमतीवर पूर्ण नियंत्रण असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता मक्तेदारीचे वैशिष्ट्यांचा अभ्यास करूया. मक्तेदारीचे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एकच उत्पादन संस्था. बाजारात एकच उत्पादक अथवा विक्रेता असतो. त्या वस्तूच्या उत्पादनाची त्या उत्पादकाची मक्तेदारी असते. इतर उत्पादक त्या वस्तूंचे उत्पादन करीत नाही. त्यामुळे उद्योग आणि उत्पादन संस्था यातील फरक मक्तेदारी बाजारात नष्ट होतो. वस्तूच्या पुरवठ्यावर उत्पादकाचे संपूर्ण नियंत्रण असते. एकच उत्पादन संस्था असलेला उद्योग मक्तेदारी बाजारात अस्तित्वात येतो. उदाहरणार्थ, एखाद्या गावात एखादं किराणा दुकान, एक बँक एकाधिकार गाजवू शकते. त्यानंतर दुसरे जे वैशिष्ट्य आहे मक्तेदारीचं ते म्हणजे वस्तूला पर्याय नसतो. उत्पादक ज्या वस्तूचं उत्पादन करतो त्या वस्तूला जवळचा पर्याय नसतो. मक्तेदारही अशा प्रकारच्या इतर पर्याय नसलेल्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंचे उत्पादन करतो आणि त्यामुळे ग्राहकाला ती वस्तू घ्यावीच लागते. उदाहरणार्थ, पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर यासारख्या शहरात पाणी पुरवठ्याची जी मक्तेदारी आहे त्या शहरातील महापालिकेला लाभलेली आहे. म्हणजेच तिथे पर्याय नाही आहे, पालिकेशिवाय पर्याय नाही आहे. त्यानंतर तिसरे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्पर्धकांच्या प्रवेशावर बंधने. मक्तेदारीत एकच उद्योग संस्था विशिष्ट वस्तूंचे उत्पादन करते. याचा अर्थ इतर उत्पादकांना त्या उत्पादन क्षेत्रात प्रवेश करता येत नाही. मक्तेदारीत स्पर्धकांच्या प्रवेशावर निर्बंध असतात. इतर उद्योग संस्थांना त्या उत्पादन क्षेत्रात प्रवेश मिळविण्यात अनेकविध अडथळे निर्माण केलेले असतात. आर्थिक कारणाने, कायद्याच्या बंधनाने अथवा कारवाईमुळे असे अडथळे हेतुपुरस्सर निर्माण केले जातात. त्यानंतर पुढचे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे किमतीवर नियंत्रण. मक्तेदारीत वस्तूची किंमत उत्पादक ठरवित असतो. याचाच अर्थ किमतीवर मक्तेदाराचे पूर्ण नियंत्रण असते. मक्तेदारीत वस्तूच्या उत्पादन क्षेत्रात स्पर्धक नसल्यामुळे वस्तूच्या पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असल्याने तो वस्तूचा पुरवठा कमी जास्त करून वस्तूच्या किमतीत बदल करू शकतो. त्यामुळे मक्तेदाराला किंमतकर्ता असे देखील म्हणतात. त्यानंतर मक्तेदारीचं पुढचे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे महत्तम नफा. महत्तम नफा हे मक्तेदारीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. मार्शल यांच्या मते की ज्या किमतीत वस्तू बाजारात विकली जाते त्या किमतीत उत्पादन खर्च भरून निघेल असा मक्तेदाराचा हेतू नसतो, तर जास्तीत जास्त प्राप्ती व्हावी अशा पद्धतीने मागणी पुरवठ्यात मेळ घालण्याचा हेतू असतो. त्यामुळे मक्तेदाराला दीर्घकाळात सुद्धा नफा मिळू शकतो. त्यानंतरचे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मूल्यभेद. मूल्यभेद याचा अर्थ एकाच वस्तूसाठी आणि सेवेसाठी मक्तेदार वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी किंमत आकारून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करतो. याचाच अर्थ मूल्यभेद होय. वरील जे वैशिष्ट्य आपण बघितले, मक्तेदारीत पुरवठ्यावर मक्तेदाराचे पूर्ण नियंत्रण असते. मात्र प्रत्यक्षात ही वास्तवता येणे कठीण आहे. प्रत्यक्ष बाजारात ही सर्व वैशिष्ट्ये सहसा आढळत नाही. सैद्धांतिकदृष्ट्या बाजाराच्या मक्तेदारी या प्रकाराचा अभ्यास केला जातो.
यानंतर बाजारपेठेचा तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अपूर्ण स्पर्धेचा बाजार होय. अपूर्ण स्पर्धेच्या बाजारातील पहिला प्रकार म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार होय. मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजाराची प्राध्यापक चेंबरलिन यांनी व्याख्या केलेली आहे. त्यांच्या मते मक्तेदारी आणि स्पर्धा या दोन्हींचे मिश्रण असणारी जी बाजारपेठ प्रत्यक्षात उपलब्ध असते त्या बाजारपेठेला मक्तेदारीयुक्त स्पर्धा असे म्हणतात. याचाच अर्थ प्रत्येक विक्रेता हा थोड्याफार प्रमाणात मक्तेदार असतो. सर्व वस्तू मूलतः एकच प्रकारच्या असल्या तरी काल्पनिक गुणभेद निर्माण करून एकाच प्रकारच्या वस्तू एकमेकांना पर्यायी बनवल्या जातात. विक्री वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिरात केली जाते. ग्राहकांच्या मनात काल्पनिक वस्तुभेद निर्माण केला जातो. अशा वेळी प्रत्येक बाजारात मक्तेदारी व पूर्ण स्पर्धा या दोहोंची वैशिष्ट्ये काही प्रमाणात आढळतात. मक्तेदारीयुक्त स्पर्धा ही पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी यांची एक संमिश्र अवस्था होय. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये पुढील भागात बघूया. मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे पहिले जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अनेक उद्योग संस्था. मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे बाजारात अनेक उद्योग संस्था असतात. पूर्ण स्पर्धेप्रमाणे असंख्य नसतात, तसेच मक्तेदारी पण नसते. विक्रेत्यांची संख्या जास्तही नसते आणि कमीही नसते. त्यामुळे प्रत्येक उत्पादकाचा एकूण पुरवठ्यात अत्यल्प वाटा असतो. त्यामुळे पुरवठ्यात कमी जास्तपणा केला तरी एकूण पुरवठ्यावर परिणाम होत नाही. प्रत्येक उत्पादक आपली किंमत धोरण ठरवतो, त्यामुळे इतर उत्पादकांवर त्याचा परिणाम होत नाही. अशा रीतीने मक्तेदारीयुक्त स्पर्धेत अनेक उत्पादक असल्यामुळे एखादा विक्रेता वस्तूच्या पुरवठ्यावर आणि किमतीवर प्रभाव पाडू शकत नाही. तसेच दुसरे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वस्तुभेद. वस्तुभेद म्हणजे प्रत्येक उत्पादन संस्था आपली वस्तू इतर उत्पादन संस्थेपेक्षा वेगळी दाखवण्याचा प्रयत्न करते. वस्तू एक असली तरी स्वतःचे वेगळेपण दाखवण्यासाठी वस्तूचा रंग, आकार, दर्जा, टिकाऊपणा आणि चव इत्यादीमध्ये फरक केला जातो. उदाहरणार्थ टूथपेस्ट, तेल, साबण इत्यादी वस्तुभेद करण्यासाठी आकर्षक आवरण, जाहिरात, ट्रेडमार्क, सोयी सवलती किंवा भेटवस्तू देणे इत्यादीचा अवलंब केला जातो आणि त्या वस्तुभेदामुळे विशिष्ट ट्रेडमार्कची विशिष्ट विक्रेत्याकडून विशिष्ट वस्तू घेण्याची ग्राहकांची सवय असते आणि अशा रीतीने मक्तेदारीयुक्त स्पर्धा अस्तित्वात येते. त्यानंतर मक्तेदारीयुक्त स्पर्धेचं पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे किंमत भिन्नता. प्रत्येक उत्पादन संस्थेला आपल्या वस्तूची किंमत ठरवण्याचे स्वातंत्र्य असते. त्यामुळे प्रत्येक उत्पादक स्वतः किंमत विषयक धोरण राबवितो. उत्पादक संस्थेला वाहतूक खर्च, जाहिरात, उत्पादन घटकांची गतिशीलता यामुळे बाजारात एकच किंमत प्रस्थापित करता येत नाही. त्यामुळे वस्तूच्या किमती वेगवेगळ्या असतात. त्यानंतरचे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विक्री खर्च. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत उत्पादक आपली विक्री वाढवण्यासाठी वस्तुभेदाबरोबरच मोठ्या प्रमाणावर जो खर्च करतो त्याला विक्री खर्च म्हणतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उत्पादक विक्री खर्च करतो. त्या विक्री खर्चामध्ये जाहिरातीचा समावेश होतो. त्यानंतर प्रदर्शनांचा समावेश केला जातो. त्याच नंतर पूर्ण स्पर्धेचा पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे अल्प विक्रेताधिकार बाजार होय. अल्प विक्रेताधिकार बाजाराची व्याख्या प्राध्यापक स्टोनियर व प्राध्यापक हेग यांनी केलेली आहे. त्यांच्या मते जेथे काही थोडेच विक्रेते अस्तित्वात असतात तेथे अल्प विक्रेताधिकार बाजार निर्माण होतो. याचाच अर्थ ज्या बाजारात काही मोजकेच उत्पादक किंवा विक्रेते असतात त्या बाजारपेठेस अल्प विक्रेताधिकार बाजारपेठ म्हटले जाते. किंवा ज्या बाजारपेठेत काही मोजकेच उत्पादक व विक्रेते स्पर्धा करतात ती बाजारपेठ म्हणजे अल्प विक्रेताधिकार बाजारपेठ होय. उदाहरणार्थ भारतामध्ये पोलाद, रासायनिक खते, ट्रॅक्टर्स, दुचाकी वाहने, 3 चाकी वाहने इत्यादींची बाजारपेठ ही अल्प विक्रेताधिकाराची बाजारपेठ आहे. तर आता आपण अल्प विक्रेताधिकार बाजारपेठेची वैशिष्ट्ये बघूया. त्यातलं पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अल्प विक्रेते. उत्पादन संस्थांची अल्प संख्या हे अल्प विक्रेताधिकाराचे मुख्य वैशिष्ट्य आहे. या बाजारात काही ठराविक उत्पादन संस्था असतात. बाजारात
4 उत्पादन संस्था, 7 उत्पादन संस्था असे आपण म्हणतो, तेव्हा बाजार हा काही उत्पादन संस्थांच्याच नियंत्रणात असतो. काही लहान उत्पादन संस्था उत्पादन करीत असल्या तरी तो बाजार अल्प विक्रेताधिकार यामध्ये धरला जातो. त्यानंतरचे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे परस्परावलंबित्व. अल्प विक्रेताधिकार बाजारपेठेत काही थोड्या उत्पादन संस्था एकजिन्सी वस्तूंचे उत्पादन करतात आणि त्यांच्या उत्पादनाचे स्वरूप मोठे असते, त्यांचा आकारही मोठा असतो आणि त्यामुळे त्यांचे बाजारावर नियंत्रण असते. एक उत्पादन संस्था उत्पादनावर किंवा किमतीवर अथवा दोहांवर परिणाम करते आणि त्यामुळे प्रत्येक व्यवसाय संस्थेला प्रतिस्पर्ध्याच्या धोरणाकडे लक्ष द्यावे लागते. वस्तूची गुणवत्ता, किंमत, जाहिरातीवरील खर्च इत्यादी विषय प्रतिस्पर्धी उत्पादन संस्थांच्या संदर्भातील ध्येय धोरणांचा विचार करावा लागतो आणि त्यामुळे अल्प विक्रेताधिकार बाजारपेठेत उत्पादन संस्था परस्परांच्या ध्येय धोरणांवर अवलंबून असतात. त्यानंतरचे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे परस्पर विरोधी वृत्ती. प्रत्येक उत्पादन संस्था अधिक मोठे होण्याचा प्रयत्न करत असतो, तसेच मोठी बाजारपेठ मिळवण्याचाही प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे गळे कापूस स्पर्धेचा उदय होतो आणि या गळे कापूस स्पर्धांमुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी किंमत कपातीचे धोरणही राबविले जाते. त्यामुळे नफ्याची पातळी घटते आणि त्यामुळे उद्योग संस्था एकमेकांशी संगनमत करतात आणि नफा वाढवण्याचा प्रयत्न करतात. मात्र नफा मिळवणे अथवा बाजारपेठ काबीज करण्यासाठी त्यांच्यात संघर्ष होतात, म्हणजेच बाजारात परस्पर विरोधी प्रवृत्ती दिसून येते. त्यानंतरचे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जाहिरात. प्रत्येक उत्पादक आपली वस्तू इतरांपेक्षा कशी चांगली आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न जाहिरातीद्वारे करत असतात. उदाहरणार्थ साबण असेल, टूथपेस्ट असेल, किंवा विविध प्रकारची चहापत्ती असेल, किंवा विविध सिमेंटच्या कंपन्या असतील, खतांच्या कंपन्या असतील, या जाहिराती पाहिल्यास हे लक्षात येतं की मुख्यतः वस्तुभेद केला जातो. अल्पाधिकाराच्या स्थितीत विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी जाहिरातीवर मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला जातो. त्यानंतरचे जे वैशिष्ट्य म्हणजे अल्पाधिकार बाजारपेठेमध्ये मक्तेदारीचा अंश असतो. म्हणजेच प्रत्येक उत्पादन संस्थेची वस्तू वेगळी असल्याने प्रत्येक उत्पादक मागणीच्या काही भागावर अधिकार प्राप्त करतो. अल्प विक्रेताधिकाराच्या परिस्थितीत प्रत्येक उत्पादन संस्था वस्तुभेदाद्वारे उत्पादन करते आणि त्यामुळे प्रत्येक उत्पादन संस्था आपल्या उत्पादनापुरती मक्तेदार ठरते. अशा वेळी उत्पादन संस्था आपल्या इच्छेप्रमाणे उत्पादन संस्था आणि किंमत ठरवते, म्हणजेच बाजारपेठेत मक्तेदारीचा अंश असतो. नंतर अपूर्ण स्पर्धेचा तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे द्विविक्रेताधिकार बाजार होय. द्विविक्रेताधिकार बाजाराचं विश्लेषण फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ कुर्नो यांनी 1938 मध्ये केले आहे. द्विविक्रेताधिकार देयाधिकार असेही म्हणतात. द्विविक्रेताधिकार म्हणजे संबंधित वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या फक्त 2च उत्पादन संस्था असलेला बाजार होय. या द्विविक्रेताधिकार बाजाराची व्याख्या प्राध्यापक चेंबरलिन यांनी केली आहे. त्यांच्या मते द्विविक्रेताधिकार बाजारात 2च अथवा अगदी थोडे विक्रेते असतात, त्यांच्यात करार झालेला नसतो. परिस्थितीनुसार प्रतिस्पर्धी उत्पादकाची धोरणे लक्षात घेऊन निर्णय घ्यावे लागतात. आताच आपण द्विविक्रेताधिकार बाजाराची चेंबरलेन यांची संकल्पना बघितली. आता द्विविक्रेताधिकार बाजाराची काही वैशिष्ट्ये बघूया. त्यामध्ये पहिले जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे 2 उत्पादन संस्था अथवा विक्रेते. द्विविक्रेताधिकार बाजार पद्धतीत वस्तूचे 2च उत्पादन संस्था अथवा विक्रेते असतात आणि ते स्वतंत्र असतात. त्यानंतरचे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वस्तू सारख्या अथवा भिन्न असतात. द्विविक्रेताधिकार बाजारात 2च उत्पादन संस्था अथवा विक्रेते असतात. त्यांच्या काही वस्तू सारख्या असतात तर काही वेगवेगळ्या भिन्न स्वरूपाच्या असतात. त्यानंतरचे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे किंमत उत्पादन धोरणाचा एकमेकांवर परिणाम. द्विविक्रेताधिकार उत्पादन संस्था अथवा विक्रेते जे उत्पादन अथवा किंमत धोरण राबवतात त्याचा दुसऱ्याच्या मागणी आणि किमतीवर परिणाम होतो. त्यामुळे दुसऱ्याला सुद्धा पहिल्याप्रमाणेच वस्तूची किंमत अथवा उत्पादनाबाबतचे धोरण आखावे लागते. त्यानंतरचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उत्पादक अथवा विक्रेत्यांमध्ये संगनमत असते.
काही वेळा उत्पादक व विक्रेत्यांमध्ये परस्पर विरोधाऐवजी वस्तूच्या किमती, उत्पादन आणि विक्री याबाबत परस्पर सामंजस्य अथवा संगनमत सुद्धा दिसून येते. दोघांचेही नुकसान होत आहे असे दिसून आल्यास ते परस्पर संगनमत करून एकमेकांना पूरक धोरणाचा अवलंब करून नुकसान टाळतात. त्यानंतरचे जे शेवटचे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वस्तुभेद केला जातोच असं नाही. या द्विविक्रेताधिकार बाजारात दोनच उत्पादक अथवा विक्रेते असल्याने निम्मी निम्मी बाजारपेठ दोघांनी काबीज केलेली असते. त्यामुळे वस्तुभेद करून बाजारपेठेवर वर्चस्व प्रस्थापित करण्याची आवश्यकता नसते. मात्र काही वेळा ग्राहकांचे मन वळविण्यासाठी वस्तुभेदाचा वापर केला जातो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बाजारपेठांचे जे प्रकार बघितले आहेत त्यामध्ये पूर्ण स्पर्धेचा बाजार, मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार, अल्प विक्रेताधिकार बाजार आणि द्विविक्रेताधिकार बाजार यांची आपण आज ही वैशिष्ट्ये बघितली आहेत. धन्यवाद.